बघा आता खेळाडूंबरोबर कॉमेंटेटर सुद्धा काही किंवा स्कोरर सुद्धा पाहूया. निलेशचा यावेळेस प्रथमेशसाठी यावेळी चेंडू खेळला पाहूया. क्षेत्ररक्षक मात्र तिथे स्वप्नील राऊत चेंडूवर येत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक सुरेख क्षेत्ररक्षक स्वप्नीलच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. तिथे फक्त एक धाव इथे खर्च होताना रिव्हर्शिप हे अस्त्र युवराजचं मात्र नवीन आहे, परंतु 4 धावा या नवीन नाहीये मैदानाला. चौका यावेळेस चेंडू उडवला आणि इथे युवराज गुंजाळचा फायर षटकार 6 धावा. बघूया आता पुढचा बॉल आहे. यावेळेस रोखणं मात्र मुश्किल असणार आहे. दुसरा षटकार येत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. हे दिग्गज पाहायला मिळत आहेत. हा चेंडू पहा अविनाश आला आणि झेल टिपला. विकेट येते. जशा तसं उत्तर दिलं. राहुलचा पुढचा चेंडू प्रथमेशसाठी. फुलटॉस बॉल उडवला अगदी सीमा रेषा पार. षटकार 6 धावा. तर राहुलचा पुढचा चेंडू मैदानात आपण बघणार आहोत. 2 षटकार आल्यानंतर इथे पहा षटकार क्रमांक 3 मैदानामध्ये प्रथम आयोजक आहेत. पुढचा बॉल कव्हर पॉइंट मध्ये अर्थात डीप एक्स्ट्रा कव्हर मधून आपण बघणार आहोत. पप्पू काटे पाटला करताय. चेंडू तळमॅन सीमारेच्या पार जाईल. आलेले आहेत आणि इथे पहा अजरबाई साकुरगे ठाक राजू पाटे पहा 2 आयकॉन एकमेकांच्या विरोधात आणि प्रथमेश राठोडचा षटकार 6 धावा. पुढचा चेंडू राजू पाटे मैदानामध्ये फुलटॉस त्यावर इथे दुसरा षटकार आपण बघणार आहोत प्रथमेश राठोड यांच्या. इथे पुन्हा एकदा चेंडू उडवला. साहिल कदम पाहत राहिले आणि एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. तिसरा षटकार प्रयत्न मैदानामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा षटकार क्रमांक 4. शतक पूर्ण झालेले पहा प्रथमेश या मैदानामधील मैदानातच पाहायला मिळेल. परंतु इथे चेंडू खेळला पहा. लॉंग ऑफ रिजन मध्ये येणार आहे षटकार. प्रथमेश राठोड फायर ते पाहायला मिळत आहेत. हा पुढचा पहा काय फटका आहे. सोन्या गायकवाडचा एक हवाई यात्रा करणारा षटकार आपण. आणि पुन्हा एकदा हा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर कडे खेळला. चेंडू इथे मात्र टप्पा पार फरार. चौकार 4 धावा. 4 षटकानंतर हा चेंडू बघा पहिला चेंडू उडवला आणि त्यावर पहा 6 धावा येत आहेत प्रथमेश राठोड यांच्याकडनं. पप्पू काटे यांच्या विकेट साठी 500 रुपये. परंतु इथे गाठ भेट प्रथमेश राठोड बरोबर आहे. दुसरा षटकार आपणाला. पुढचा बॉल यावेळी चेंडू उडवला पहा 500 रुपये इंजिनियर शुभमजी पावसे यांच्याकडनं असणार आहे. साई खेमनर ताजेल आणि सोन्या गायकवाडची विकेट आपल्याला पाहायला मिळते आहे. 1 रुपयाचं पारितोषिक. आणि पहा क्या बात है. बडा छक्का काफी दूर तक खेला. 6 रनों के लिए 9 धावा. पप्पू काटे पुढचा बॉल पुन्हा एकदा फाईन लेग क्षेत्रात दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळत आहे. साठी हे चॅलेंज असणार आहे. 5 चेंडू उडवला गेला आणि इथे तिसरा षटकार आपल्याला पाहायला मिळणार आहे. मोहम्मद हैदर यांच्या बॅटमधून आल्यामध्ये पहा स्वप्नीलचा पुढचा बॉल षटकारासाठी. क्या बात आहे भाई. लगातार 4 छक्के यहाँ पर मोहम्मद आहेत ते मैदानात. इथे पहा षटकार क्रमांक 5. क्या बल्लेबाजी है मोहम्मद हैदर की. जैसे गेंद आ रही है उस जड़ चुकी अपने बल्लेबाजी के अंदर. अगली गेंद इस बार फिर से गेंद को उठाकर खेला है. गेंद जा रही है लॉन्ग लेग के बाहर. 6 रनों के लिए 6 गेंदे और 6 छक्के. मोहम्मद हैदर की बल्लेबाजी. पुढचा बॉल मैदानामध्ये. इथे पहा चेंडू उडवला गेला. काय फटका आहे. मिड विकेट सीमा रेषा पार. षटकार 6 धावा.
मॅचला सुरुवात आणि पहिला चेंडू उडवला युवराज गुंजाळ चेंडूवर मैदानामध्ये झेल टिपला जाईल आणि राजेश पाटीलची विकेट मैदानात येताना आहे. निखिल लिंगोले फाईन लेग मध्ये चेंडू खेळताय बघा, ही सुरुवात गरजेची आहे. 4 धावा येत आहेत मैदानात. चौकार फुलटॉस बॉल उडवला आणि सरळ मैदानाच्या काय फटका आहे, अफलातून फटका. फाईन लेग सीमारेषेकडे जाणारा षटकार आपणाला पाहायला मिळेल. निलेश हिंगोले षटकार आला. इथे पुन्हा एकदा आक्रमण, परंतु आसिफ रंगरेज गेंद के नीचे आणि इथे पा झेल टिपला जाणार आहे. विकेट मैदानात येते आहे. निलेश हिंगोले हा पुढचा बॉल सुरेख फटका आहे. कव्हर पॉइंट मध्ये आपण बघणार आहोत. चेंडू सीमारेषा पार जाईल. 4 धावा येतील. कदम स्ट्राईकवर आहे. शॉर्ट पिच चेंडू यावेळेस एक्स्ट्रा कव्हर मध्ये आसिफ रंगरेज दूर राहतील. 4 धावा येईल. चौकार येणारी पिढी जे संघ मालक खेळाडू म्हणून पाहायला मिळेल. फटका फसला आणि सार्थक लांडगे चेंडूवर शॉर्ट फाईन लेग मध्ये झेल टिपेल. विकेट येते मैदानात आणि साहिल कदम बाद होताना आपण बघणार आहोत. नो बॉल आणि त्या नो बॉल वर इधर टायगर अभी जिंदा आहे. नवनाथ आंबरेंचा षटकार. तर आनंद हा येणार आहे. एक प्रॅक्टिस ही मैदानात होणार आहे. त्या दृष्टिकोनातून प्रयत्न असणार आहे आणि ते मिड विकेट मध्ये येणारा नवनाथ आंबरे यांचा षटकार. ते बॅट फिरवली जाते. बॅटचा एज आणि ते मात्र नवनाथ आंबरे बाद होताना मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. पहिला बॉल त्यावर पहा मोठा फटका. सचिन खोडके अगदी शहापुरी तडाखा देताना पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा आक्रमण असणार आहे सचिन यांच्या बॅट मधून. लॉंग ऑफ रिझन मध्ये षटकार आपण बघणार आहोत. साज सिंग यांच्याकडनं सुद्धा बक्षीस आहे. चेंडू उडवला गेला. मोहम्मद हैदर पाहत आहे. चेंडू मात्र सीमा रेषा पार. षटकार गेला. यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक होतं आपणाला. या चला लवकर